आपल्या देशामध्ये जवळजवळ 55 प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन केल्या जातात. साधारणतः एका विभागामध्ये काम करणाऱ्या संस्थांना आम्ही प्रकोष्ठ किंवा सेल असं म्हणतो. उदाहरणार्थ अर्बन बँक प्रकोष्ठ आहे, क्रेडिट सोसायटी प्रकोष्ठ आहे, दुग्ध सोसायटी प्रकोष्ठ आहे. असे 55 प्रकोष्ठ तर काही होऊ शकणार नाहीत. पण 1-2 प्रकोष्ठ कॉम्बिनेशन करून काही अगदी छोटे आहेत ते सोडून दिले तरी साधारणतः 17-18 सेक्टर्स, 17-18 प्रकोष्ठ हे अतिशय आपल्या देशामध्ये महत्त्वाची आहेत. नरेंद्र मोदीजींनी सहकारिता से समृद्धी अशी लाल किल्ल्यावरनं घोषणा केली त्यांच्या भाषणामध्ये. याचं कारण असं आहे की इंडस्ट्रीयल ग्रोथ जेवढा व्हायला हवा तेवढा प्रत्यक्षामध्ये होत आलेला आहे. त्यामुळं आता देशाचं सकल उत्पन्न वाढवायचं असेल तर ग्रामीण क्षेत्राकडे किंवा निमशहरी क्षेत्राकडे वळण्याशिवाय काही पर्याय नाही. महाराष्ट्रामधल्या सहकार क्षेत्रामध्ये वावरणारे जे नेते होते, नेतृत्व होतं, त्यांची मानसिकता हेच खरं म्हणजे त्याला कारण आहे, अन्य कुठलंही कारण नाही. गुजरातमध्ये दूध उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होत असे आणि म्हणून खेडा जिल्ह्यातल्या सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तेव्हाचे उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल यांच्याकडे गाऱ्हाणं मांडलं की हे दूध आमचं विकलं जात नाही, फेकून द्यावं लागतं. तेव्हा त्यांनी फक्त 2च शब्द सांगितले, मंडली बनाव. आणि आपल्याकडे एक अनिष्ट प्रथा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली की सहकारी साखर कारखान्याची स्थापना करायची, तो जाणीवपूर्वक त्याची आर्थिक शिस्त, आर्थिक गणित सगळं बिघडवायचं, तो साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या आजारी पाडायचा. मग शासनाकडे तो आजारी उद्योगधंदा विकण्याकरता परवानगी मागायची, कोणीतरी खाजगी लोकांनी तो विकत घ्यायचा आणि खाजगी साखर कारखाना झाला की तो अतिशय चांगल्या पद्धतीनं चालतो, ऊर्जितावस्थामध्ये येतो. असा महाराष्ट्रातला अनुभव आहे. नमस्कार. महाएम टीव्ही मध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामॅन साक्षात आणि नितेश सोबत तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. सहकार क्षेत्र आपल्याला काही नवीन नाही. सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था या सगळ्या प्रकारातनं आपण सहकार हा शब्द कायम ऐकत आलेला आहे. यात सहकार क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणारी भारतातील एक महत्त्वाची संस्था सहकार भारती याचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदयराव जोशी यांच्यासोबत आज आपण मुलाखत करणार आहोत. तर मुलाखतीला आपण सुरुवात करूया. सर, सर्वप्रथम सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपण निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम महाएम टीव्ही तर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न आहे की सहकार भारतीचे अध्यक्ष आपण आता झाल्यानंतर आता सहकार भारतीच्या पुढच्या सर्व योजना आणि त्याच्यामध्ये सर्व मार्गक्रमण कसं करणार आहे ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. सहकार भारती आज मितीस 28 प्रदेश आणि 650 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. नुकतीच 11 जानेवारीला सहकार भारतीच्या स्थापनेला 47 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे 2-3 वर्षांमध्ये 50 वर्ष पूर्ण होती. तर याच्याकरता आम्ही एक टार्गेट विस्ताराचं ठरवलेलं आहे 2 प्रकारचं. एक तर जॉग्राफिकल एक्सपान्शन, विस्तार, त्यामध्ये सर्वच्या सर्व जिल्हे, जवळजवळ आजच्या तारखेला 750 जिल्हे आहेत, त्या 750 जिल्ह्यांपर्यंत कामाचा विस्तार करणं. 28 प्रदेशांपर्यंत आपण पोहोचलो आहे. अजून काही केंद्रशासित प्रदेश आणि नॉर्थ ईस्टमधले 1-2 प्रदेश असं कार्यविस्तार करण्याकरता स्कोप आहे. त्यामुळे या सगळ्या पूर्ण देशभरामध्ये, सगळ्या प्रदेशांमध्ये आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये सहकार भारतीचा भौगोलिक कार्यविस्तार करणं हे एक टार्गेट आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. दुसरं टार्गेट असं आहे की आपल्या देशामध्ये जवळजवळ 55 प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन केल्या जातात. साधारणतः एका विभागामध्ये काम करणाऱ्या संस्थांना आम्ही प्रकोष्ठ किंवा सेल असं म्हणतो. उदाहरणार्थ अर्बन बँक प्रकोष्ठ आहे, क्रेडिट सोसायटी प्रकोष्ठ आहे, दुग्ध सोसायटी प्रकोष्ठ आहे. असे 55 प्रकोष्ठ तर काही होऊ शकणार नाहीत. पण 1-2 प्रकोष्ठ कॉम्बिनेशन करून काही अगदी छोटे आहेत ते सोडून दिले तरी साधारणतः 17-18 सेक्टर्स, 17-18 प्रकोष्ठ हे अतिशय आपल्या देशामध्ये महत्त्वाची आहेत सहकारामध्ये. त्यामुळं आम्ही असं ठरवलेलं आहे की या सगळ्या प्रकोष्ठांमध्ये सहकार भारतीचा कार्यविस्तार झाला पाहिजे. याच्याकरता आम्ही मागच्या वर्षभरामध्ये राष्ट्रीय पातळीवरती या 9 प्रकोष्ठांमध्ये संमेलनं घेतली
मग ते क्रेडिटचं असेल, महिला सहकारी संस्थांचं असेल, सायबर सिक्युरिटीचं असेल, फिशरीज म्हणजे मत्स्य विकास संस्थांचं असेल, FPO म्हणजे फार्मा प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन त्याचं आहे, विविध कार्यकारी सेवा संस्था आहेत. या सगळ्यांची राष्ट्रीय स्तरावरची अधिवेशनं आम्ही 2023 घेतली. त्याचा पुढचा भाग असा राहणार आहे की ही सगळी प्रकोष्ठशः अधिवेशनं, संमेलनं येत्या काळामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये घेतली जातील आणि प्रदेशामध्ये सुद्धा विस्तार, सेक्टरल डेव्हलपमेंट असं एक टार्गेट आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, जे 2-3 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू. सहकार म्हटलं की अर्थकारणाच्या दृष्टीने विचार येतो. तर माझा पुढचा प्रश्न हाच आहे की आपल्या भारताचं $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचं आपण लक्ष ठेवलंय. तर त्याच्यामध्ये सहकार भारती म्हणून त्याच्यामध्ये इतक्या सगळ्या संस्थांशी आपण जोडले गेलेलो आहोत सहकार भारती म्हणून. तर त्याच्या मार्फत सहकार भारती कसं काय योगदान देणार आहे? असं आहे की 2021 आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सहकारिता से समृद्धी अशी लाल किल्ल्यावरनं घोषणा केली त्यांच्या भाषणामध्ये. याचं कारण असं आहे की इंडस्ट्रीयल ग्रोथ जेवढा व्हायला हवा तेवढा प्रत्यक्षामध्ये होत आलेला आहे. त्यामुळं आता देशाचं सकल उत्पन्न वाढवायचं असेल तर ग्रामीण क्षेत्राकडे किंवा निमशहरी क्षेत्राकडे वळण्याशिवाय काही पर्याय नाही. आणि म्हणून त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे सहकारी संस्था. आज देशभरामध्ये 8,60,000 सहकारी संस्था आहेत. त्यातल्या 50% या हाऊसिंग सोसायटी आहेत. 29 कोटी जनता ही सहकाराशी जोडलेली आहे सभासद म्हणून. देशाची लोकसंख्या 140 कोटी जरी आपण मानली तरी 20-22% जास्त लोकसंख्या ही सहकाराशी जोडलेली आहे. आणि म्हणून आता जर देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर सहकार हे त्याच्याकरता एक मोठं इन्स्ट्रुमेंट आहे असं सरकारच्याही लक्षात आलं. आणि म्हणून सरकारनं फार्मा प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन्स म्हणजे प्रक्रिया करणाऱ्या उद्योगधंद्यांवर भर द्यायचं ठरवलं. त्याच्याकरता 10,000 नवीन सहकारी संस्था स्थापन करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. ज्या विकास संस्था पूर्वी फक्त बी बियाणं खत एवढंच पुरवठा करायच्या त्यांना आता जवळजवळ 150 प्रकारचे उद्योग व्यवसाय करण्याचं लायसन्स म्हणजे जनौषधी असेल, पेट्रोल पंप असेल, गॅस एजन्सी असेल, क्रेडिट असेल, या सगळ्या प्रकारच्या व्यवसायाची परवानगी सरकारनं दिलेली आहे. त्यातनं हेतू असा आहे की देशाचं सकल उत्पन्न $5 ट्रिलियन पर्यंत इकॉनॉमी आपली वाढली पाहिजे. मला सांगायला आवडेल की जवळजवळ त्यातला 60 ते 65% पोर्शन हा आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. म्हणजे आता $1.5 ट्रिलियन विस्तार करण्याची बाब फक्त शिल्लक राहिलेली आहे. आत्ता नुकतंच 8 दिवसापूर्वी सरकारनं 10,000 नवीन विविध कार्यकारी सेवा संस्था स्थापन केल्या. त्याचं ऑनलाईन प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम मोठा झाला. सहकार भारती ठिकठिकाणी अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्याकरता कार्यकर्त्यांना प्रवृत्त करते, नवीन सहकारी संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या सहकारी संस्थांमध्ये काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे, संचालक वर्ग आहे, त्यांचं प्रशिक्षण आणि त्यांचा क्षमता विकास याकरता सहकार भारती मुख्यतः प्रयत्न करते. आजचं युग हे तंत्रज्ञानाचं आहे. सो या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे आता AI असेल, आता सरकार सुद्धा त्याच्याबद्दल काम करत आहे. त्याच्यामध्ये आता त्याच्यासाठी सरकार सुद्धा त्याच्या विकासासाठी काम करणार आहे या AI क्षेत्राच्या. तर तंत्रज्ञान नवीन येणारं AI सारखं तंत्रज्ञान या सर्व गोष्टींमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये स्थित्यंतर होत जाणार आहे. म्हणजे आता पहिली उत्पादनाची पद्धत पण आता बदलत चालली. म्हणजे शेती उत्पादनामध्ये सुद्धा आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी भरपूर येत चालली आहे. तर ह्या क्षेत्राकडे ह्या सर्व गोष्टींमध्ये जुळवून घेण्यासाठी सहकारी संस्था किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सहकारी संस्थांना जुळवून घेण्यासाठी सहकार भारती कसं काम करणार आहे? असं आहे की सहकार भारतीने याच्याकरता एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा सेल तयार केलेला आहे आणि त्याचं कार्यविस्तार आम्ही संपूर्ण देशभरामध्ये करण्याचा सध्या प्रयत्न चालवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये घडणारे बदल हे अपरिहार्य म्हणजे इनएव्हिटेबल असतात. त्या बदलांबद्दल आपल्याला कुठल्याही प्रकारची फार तक्रार करता येत नाही. तर त्या बदलांबरोबर आपल्याला जुळवून घ्यावं लागतं.
इंग्रजीमध्ये त्याला डिसरप्टिव्ह इनोव्हेशन असं म्हणतात, की काही वेळेला इनोव्हेशन्स झाल्यामुळे विध्वंस सुद्धा होतो. जसं आज गुगलची ड्रायव्हरलेस कार आलेली आहे, स्वयंचलित. काही दिवसांना ड्रायव्हर ही संकल्पना सुद्धा कालबाह्य होणार आहे. त्याच्या काही गाड्या आपण बघितलेल्या आहेत गुगलच्या फिरताना रस्त्यावरती. तेव्हा या सगळ्या टेक्नॉलॉजी बरोबर सहकारी संस्थांनी जुळवून घेतलं पाहिजे, त्यांनी त्याच्याकरता प्रवृत्त व्हायला पाहिजे, असा प्रचार प्रसार सहकार भारती करते. आमचा जो IT चा सेल आहे, तो IT चा सेल सुद्धा प्रत्येक प्रदेशामध्ये कार्यरत आम्ही करणार. आणि ज्या ज्या सहकारी संस्थांमध्ये या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, त्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यावर भर द्यायला पाहिजे. याच्याकरता या सर्व सहकारी संस्थांना प्रवृत्त करायचं काम सहकार भारती करते. सायबर सिक्युरिटीसारखा धोकाही त्याच्यामध्ये आहे. आज सायबर सिक्युरिटीमध्ये दरवर्षी $88 बिलियन एवढा खर्च या वेगवेगळ्या प्रकारच्या वित्त संस्था करत असतात सायबर सिक्युरिटीपासून स्वतःचा बचाव करण्याकरता. पण हॅकर्स हे त्याच्या पुढे 2 पावलं असतात. त्यामुळं त्याच्याबद्दल सजगता राखणं, सजगता पाळणं हेच मुख्यतः काम करावं लागतं. जसं की प्रत्येकाने आपला पासवर्ड डिझाईन करताना तो खूप कॉम्प्लिकेटेड केला पाहिजे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो साधारणतः दर महिन्यातनं एकदा बदलला पाहिजे. तोही अधिक कॉम्प्लिकेटेड असला पाहिजे. पहिल्याशी त्याचा काही संबंध असता कामा नये. त्यानंतर पासवर्ड तयार करताना आपल्या वैयक्तिक घटना ज्या आयुष्यातल्या असतात, त्याचे कुठलेही क्रमांक त्याच्यामध्ये येता उपयोगाचे नाहीत. अशा प्रकारचं जे प्रबोधन आहे ते सहकार भारती करते. आणि आमचा विश्वास आहे की अशा प्रकारच्या सगळ्या बदलांना सहकारी संस्था निश्चितपणे तोंड देतील. मग ते सायबर सिक्युरिटीचे चॅलेंज असो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं असो, किंवा अन्य कुठल्याही डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजीचा असो, सहकारी संस्था त्याच्यामध्ये 100% अग्रेसर राहते. आता थोड्याशा वेगळ्या मुद्द्याकडे आपण येऊया की महाराष्ट्र, आपण आता महाराष्ट्रामध्ये आहोत आणि महाराष्ट्र हे सहकार क्षेत्राचं एक काय आपण उगमस्थान किंवा त्याच्यामध्ये जितकं महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र रुजलं तितकं भारतातल्या अन्य कुठल्याही राज्यांमध्ये रुजलं नाही असं म्हणतात, अतिशयोक्ती ठरणार नाही. बरोबर. पण महाराष्ट्रात सुद्धा असे बरेच प्रकार, बरेच प्रदेश आहेत जिथे सहकार अजून तितकंसं रुजलं नाहीये. म्हणजे मुंबई महानगर क्षेत्र असेल, कोकण पट्टा असेल, त्याच्यानंतर आता नव्याने जो विकासाकडे येतोय तो विदर्भातला जो अगदी पूर्व विदर्भातला जो सगळा गडचिरोली असेल, गोंदिया वगैरे ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये अजून सहकार तितकं रुजलं नाहीये. तर ह्या क्षेत्रांमध्ये सहकार रुजवण्यासाठी, सहकार क्षेत्राला पसरण्यासाठी आणि सहकार क्षेत्राचा लाभ ह्या सगळ्या क्षेत्रामधल्या लोकांना कसा काय करून देता येईल, यासाठी सहकार भारती कशा पद्धतीने काम करेल? हे खरं आहे की संपूर्ण सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य हे अग्रेसर आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठ गुजरात आणि कर्नाटक या 2 प्रदेशांमध्ये पण सहकाराचं जाळं हे चांगलं विस्तारलेलं आहे. आणि अन्य प्रदेशांमध्ये, अगदी नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा सहकाराचा प्रचार प्रसार हा सुरू झालेला आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था, त्यामध्ये विविध कार्यकारी सेवा संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँका, क्रेडिट सोसायट्या, हे अशा प्रकारचा सहकार, डेअरीच्या सोसायटीज, फिशरीजच्या सोसायटीज या सुरू झालेल्या आहेत. प्रमाण फक्त कमी जास्त असू शकतं. महाराष्ट्राचाही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सहकाराची जी जास्त प्रगती झाली, विकास झाला, तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त झाला. एकतर पश्चिम महाराष्ट्राचं भौगोलिक वातावरण त्याला कारणीभूत आहे. आणि सहकार ही एक प्रकारची प्रवृत्ती आहे. अनेक सहकारामधले दिग्गज नेते हे पश्चिम महाराष्ट्रामधले होते. त्यामुळे त्याने आपल्या आपल्या प्रदेशामध्ये सहकार चळवळ रुजवली. पण तेवढी त्या मानानं कोकणात, मुंबईमध्ये किंवा विदर्भामध्ये कमी प्रमाणामध्ये रुजली. पण आज आता अशी एक अवस्था आलेली आहे की या सर्व दूर कोकणासकट मुंबईमध्ये थोड्या लिमिटेशन्स आहेत. कारण मुंबई महानगराचं स्वरूप, इथले उद्योग व्यवसाय, इथलं सेकंद काट्यावरती चालणारं सगळं वेळापत्रक, या सगळ्या याच्यामध्ये सहकारी संस्थांच्या करता स्वतः काहीतरी आपण करावं, सहकारी संस्था स्थापन कराव्यात आणि त्यात चालवाव्यात, अशा प्रकारची जी एक मानसिकता लागते ती या वेळेच्या गणितामुळे इथल्या नागरिकांना दुर्दैवानं जमत नाही.
पण मुंबईमध्ये सुद्धा पतसंस्थांचं खूप मोठं जाळं आहे. मुंबईमध्ये पॅक्स म्हणजे विविध कार्यकारी सेवा संस्था नाही आहेत, पण फिशरीज आहेत, फिशरीजचं फेडरेशन आहे. दुग्ध संस्था नाही आहेत, पण दुग्ध संस्थांची मार्केटिंग एजन्सी मात्र आउटलेट त्याचे मुंबईमध्ये आहेत. तसंच हळूहळू या सगळ्याचं लोण आता कोकणामध्ये आणि विदर्भामध्येही पसरायला सुरुवात झालेली आहे. पण या विदर्भ आणि कोकणामध्ये या सहकाराचा पश्चिम महाराष्ट्र इतका विकास होण्याकरता एक नैसर्गिक मर्यादा सोडल्या तर भरपूर स्कोप आहे आणि त्याच्याकरता या भागातले सर्व कार्यकर्ते हे अतिशय परिश्रम घेऊन मेहनत करतात. आता सहकार क्षेत्रातल्या थोड्याशा प्रश्नांबद्दल पण बोलू, की महाराष्ट्र एक सहकार क्षेत्रातलं एक अग्रेसर राज्य आहे देशामध्ये. आपण आता बोललो, चर्चा केली, त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं. पण महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आज आपण नाव घ्यायला गेलं असे फार कमी आपल्याला, ज्याला आपण ब्रँड्स म्हणतो, की ते असे फार कमी उद्योग ह्याच्यामध्ये उभे राहिले. म्हणजे अगदी आपल्या शेजारचं राज्य गुजरात जरी घेतलं, त्या गुजरातमध्ये अमूल सारखा एक जगप्रसिद्ध ब्रँड उभा राहिला. तामिळनाडूमध्ये सुद्धा त्यांचा स्वतःचा दुग्ध व्यवसायातला एक मोठा ब्रँड आता अवेलेबल आहे मार्केटमध्ये. त्याचे सगळे उत्पादन आपण सगळीकडे बघतो. तर अशा पद्धतीचा कुठलाच ब्रँड म्हणजे कुठल्याही व्यवसायामध्ये, म्हणजे दुग्ध व्यवसायच नाही, कुठल्याही व्यवसायामध्ये महाराष्ट्रात का नाही उभा राहिला? महाराष्ट्र एवढं सगळ्या ह्याच्यामध्ये इतकं अग्रेसर राज्य, महाराष्ट्रामध्ये इतकी सर्व रुजली, प्रचंड प्रमाणात रुजली, इतके वर्षांचा इतिहास आहे महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला. तर महाराष्ट्रात असं नेमकं काय झालं की अशा पद्धतीने कुठली गोष्ट झालीच नाही? असं आहे की त्याला सुद्धा महाराष्ट्रामधल्या सहकार क्षेत्रामध्ये वावरणारे जे नेते होते, नेतृत्व होतं, त्यांची मानसिकता हेच खरं म्हणजे त्याला कारण आहे, अन्य कुठलंही कारण नाही. गुजरातमध्ये दूध उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होत असे आणि म्हणून खेडा जिल्ह्यातल्या सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तेव्हाचे उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल यांच्याकडे गाऱ्हाणं मांडलं की हे दूध आमचं विकलं जात नाही, फेकून द्यावं लागतं. तेव्हा त्यांनी फक्त 2च शब्द सांगितले, मंडली बनाव. मंडली म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी. तर ती कोऑपरेटिव्ह सोसायटी बनली. आज अमूल हा ब्रँड असला तरी ती फक्त एक मार्केटिंग एजन्सी आहे. त्या अमूलच्या अंतर्गत अमूलची मालकी जी आहे ती खेडा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ या नावाने आहे. अनेक छोट्या मोठ्या डेअरीज त्याच्याशी जोडलेल्या आहेत आणि 8 कोटी लिटर दूध दररोज या अमूलमध्ये एकत्रित होतं. त्यामुळे त्याचा एक ब्रँड बनला आणि अन्य प्रोडक्ट्सही त्याची आली. मग पनीर आलं. पूर्वी आपल्याला आठवत असेल तर घरोघरी जे लोणी वापरलं जायचं ब्रेकफास्ट करता, पावाला लावण्याकरता, ते पोल्सन बटर असायचं आणि आपल्याकडे पांढरं लोणी असायचं. त्या पोल्सनच्या तुलनेमध्ये ते पांढरं लोणी कमी विकलं जायचं. मग अमूलनी तशा प्रकारची रंगरंगोटी त्या लोण्याला करून पोल्सन सारखाच ब्रँड बाजारामध्ये आणला आणि पोल्सनला आपला गाशा गुंडाळावा लागला आपल्या देशामध्ये. महाराष्ट्रामध्ये सुद्धा गोकुळ असेल, त्यानंतर वारणा असेल, हे असे काही ब्रँड दूध उत्पादनामध्ये निर्माण झालेले आहेत. पण तुम्ही म्हणता तसं अमूलसारखं झालेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला माहिती नसलेला एक ब्रँड मी मुद्दाम सांगतो. कर्नाटकामध्ये कॅम्पको नावाची एक कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. ती अमूल, कॅडबरी, नेस्ले या सगळ्यांच्या तोडीची चॉकलेट्स बनवते आणि देशभरातल्या सगळ्या चॉकलेट कंपन्यांना जो आफ्रिकेमधनं कोकोची फळं येतात, ती कोकोची फळं दळून त्याची कोको पावडर करून द्यायचं काम ते कॅम्पको करते. त्यामुळे असे ब्रँड महाराष्ट्रामध्ये अनफॉर्च्युनेटली डेव्हलप झाले नाहीत, हे खरं आहे. पण हे अमूलच्या तोडी इतकं नाही, पण वारणा आहे, गोकुळ आहे, मयूर दूध आहे, हे लोकल राजहंस दूध आहे, अशा प्रकारचे काही ब्रँड आपल्याकडे महाराष्ट्रातही चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेले आहेत. आता दुसरा प्रश्न म्हणजे आता गृहनिर्माण सहकारी संस्था ज्या असतात त्याच्याबद्दल आपण येऊया, की आता सध्या आपण मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आहोत, मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईमधला सगळ्यात एक जटिल प्रश्नांमधला एक प्रश्न म्हणजे आत्ताच्या बिल्डिंग्स सगळ्या ज्या इमारती आहेत त्यांचा पुनर्विकास. हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्याच्याबद्दल बऱ्याच प्रश्नांना, बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं.
तर ह्या क्षेत्रातला हा जो प्रश्न आहे, म्हणजे आता हे ठाण्यासारख्या क्षेत्रामध्ये जर गेलं, ठाण्यामधला अगदी मुख्य ठाणे शहरातला हा मुळातच महत्वाचा प्रश्न राहिला, की इमारतींचा पुनर्विकास. पुनर्विकास कसा करायचा. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आज सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना सहकार भारती किंवा सहकार क्षेत्र म्हणून आपण या गृहनिर्माण क्षेत्राबद्दल हा जो काही मोठा प्रश्न आहे, ह्याच्याकडे कसं बघता आणि ह्याच्यासाठी सोडवण्यासाठी आपण कसं मार्गदर्शन करू इच्छिता या सहकार क्षेत्राला? असं आहे की जितक्या सहकारी संस्था आज रजिस्टर्ड आहेत, नोंदलेल्या आहेत, त्यातल्या 50% गृहनिर्माण संस्था आहेत. सहकारी संस्था ही एक प्रकारची ओनरशिपची पद्धत आहे किंवा ओनरशिपचा पॅटर्न आहे, मालकी हक्काचा एक वेगळा प्रकार आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. परंतु दुर्दैवानं या सहकारी संस्थांमध्ये राहणारे जे नागरिक असतात त्यांच्यामध्ये आपापसामध्ये मॅक्झिमम नॉन कोऑपरेशन, असहकार असतो. कदाचित आपल्याकडे मराठीमध्ये म्हणतात अतिपरिचयात अवाज्ञा. तसं सगळेजण एकमेकांच्या शेजारी राहिल्यामुळे वर्षानुवर्ष अतिपरिचय असल्यामुळे कदाचित असेल, पण एकमेकांमध्ये पूर्णपणे असहकाराची भावना असते. नंबर 1. नंबर 2 असं आहे की या रिकन्स्ट्रक्शनमध्ये, रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची अडचण येते. खास करून आपण स्वतः ती सोसायटी ज्यावेळेला एखाद्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचं ठरवते, या पुनर्विकासाकरता वित्त पुरवठा करण्याची आज कुठलीही सोय अनफॉर्च्युनेटली अवेलेबल नाही. किंबहुना रिझर्व्ह बँकेचं जे मास्टर सर्क्युलर आहे, त्या मास्टर सर्क्युलरमध्ये हाऊसिंग प्रोजेक्ट्सना, बिल्डर्सना त्या इमारतीच्या दुरुस्तीकरता कर्ज मिळू शकतं, पण पुनर्विकासाकरता मात्र कर्ज देण्याची तरतूद या रिझर्व्ह बँकेच्या मास्टर सर्क्युलरमध्येही नाही. आणि त्याच्यामुळं मग याला भांडवल कमी पडतं आणि पुनर्विकासाचा प्रश्न रखडतो. रिझर्व्ह बँकेशी आम्ही सहकार भारती म्हणून याच्याबद्दल डायलॉग साधला. आमचे सहकार भारतीचे वरिष्ठ कार्यकर्ते श्री सतीश मराठे हे रिझर्व्ह बँकेच्या बोर्डावरती आहेत. त्यांच्यामार्फत आम्ही रिझर्व्ह बँकेकडे हा सगळा प्रश्न मांडला. रिझर्व्ह बँकेचं म्हणणं असं आहे यामध्ये की पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये इतकं असहकार असतो आणि कोणी ना कोणीतरी त्या सगळ्या स्कीम करता विरोध करणारा असतो. ते प्रकरण कोर्टात नेण्याची त्याची मानसिकता असते. कारण जे पेन्शनर लोक, पेन्शनरना दुखवायचं माझं काही हेतू नाही, पण वेळ अधिक असल्यामुळे छोट्या मोठ्या काही गोष्टींमध्ये कोर्टामध्ये जाणं आणि त्या कोर्टामध्ये प्रश्न सगळे चिघळत पडणं, त्यामुळे दिलेलं कर्ज हे NPA होईल, रिस्क होईल, म्हणून रिझर्व्ह बँकेनं या क्षेत्राकडे जाणीवपूर्वक निर्बंध आणलेले आहेत की नवीन कर्ज द्यायचं नाही. आणि म्हणूनही ही अडचण आपल्याकडे निर्माण झालेली आहे. अनेक ठिकाणी असं आहे की डीम्ड कन्व्हेन्स झालेला नसतो, म्हणजे जागेची मालकी त्या सोसायटीकडे हस्तांतरित झालेली नसते. सरकारनं त्याच्याकरता बऱ्याच योजना आणलेल्या आहेत, पण अजूनही डीम्ड कन्व्हेन्सचा प्रश्न हा रखडलेला आहे. म्हणून शासन दरबारी हे सगळे प्रश्न मांडण्याकरता सहकार भारतीचा सहकारी गृहनिर्माण प्रकोष्ठ कार्यरत आहे. याच्याकरता वारंवार मंत्री गटाला भेटणं, त्यांच्याशी डायलॉग साधणं, त्यांना या समस्या सगळ्या मांडणं, या प्रकारचे उपक्रम आमच्या पूर्ण देशभरामध्ये चालू असतात. पण या हाऊसिंगमध्ये प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक राज्यामध्ये थोडीफार समस्या वेगळी आहे. पण या सगळ्या समस्यांमध्ये सहकार भारतीचे कार्यकर्ते इंटरेस्ट घेऊन काम करतात, पुनर्विकासाबद्दल मार्गदर्शन करतात, पुनर्विकासामधले अडथळे कमी करण्याकरता प्रयत्न करतात. ही सगळी कामं आम्ही सहकार भारतीमार्फत करतो. सहकार क्षेत्रातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे साखर उद्योग. साखर कारखाने सहकारी तत्वावरती चालतात. त्याच्यामध्ये बरेच साखर कारखाने, त्याच्यामध्ये काम लोक, बरेच शेतकरी त्याच्यामध्ये असतात. ज्यांचे माल विकला जातो, त्यांचे काय पण दरवेळेला आपण असं ऐकत असतो की त्याला किती FRP वगैरे हे सगळे शब्द असे जोडलेले वगैरे असतात. शेतमजूर वगैरे सगळे आपण बरेच ते प्रश्न त्याचे आधार बघितलेले आहेत. त्या साखर उद्योगामध्ये आता बऱ्याच प्रश्न आता त्याच्यामध्ये आवासून उभे आहेत. म्हणजे सगळ्यात महत्वाचा म्हणजे वाढता उत्पादन खर्च, मध्ये लॉजिस्टिक्समध्ये येणारा खर्च,
त्याच्यानंतर आपण ज्या निर्यातीकडे जातो त्या निर्यातीसाठी आपल्या जागतिक पातळीवरती ज्या किमती आहेत त्यांच्याशी स्पर्धा करता येण्याचा त्याच्यामधला जो काय प्रश्न असतो तो. त्याच्यानंतर आता बरीच अशी नवीन नवीन प्रॉडक्ट्स यायला लागलेत मार्केटमध्ये की याच्यामधनं आपल्याला साखरेला काय पण रिप्लेस करता येऊ शकतं. म्हणजे आपण अशी बरीच प्रॉडक्ट्स आपण आता बघतो की आता ह्या सगळ्या गोष्टी डायबिटीस वगैरे या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला Chemical sugar. केमिकल्स सुद्धा आपण त्याच्यामध्ये युज करतो. सो ह्या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये साखर कारखान्यांसारखा जो काही मोठा उद्योग आहे याच्यामध्ये आज बऱ्याच म्हणजे महाराष्ट्र जर राज्य म्हटलं तर महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था तर ऑलमोस्ट या साखर उद्योगावरतीच अवलंबून आहे. तर एवढा मोठा लोकांचं अवलंबून असलेला हा जो साखर उद्योग आहे हा या सगळ्या प्रश्नांकडे कसा बघतोय आणि या सगळ्या प्रश्नांवरती उत्तर शोधण्यासाठी कशा पद्धतीने काम करणार आहे? फार चांगला प्रश्न तुम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये विचारलेला आहे. साखर उद्योग हा आपल्या देशामधला एक फार महत्वाचा उद्योग व्यवसाय आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट्स झाल्या म्हणजे रस्ते असतील, शाळा असतील, बाजारपेठा असतील, याचं बरंचसं श्रेय हे सहकारी साखर कारखान्यांना जातं. एक साखर कारखान्यावर साधारणतः 10,000 कुटुंब अवलंबून असतात. म्हणजे 10,000 कुटुंबांचं पालन पोषण एक सहकारी साखर कारखाना करू शकतो एवढी त्याची क्षमता आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये जसं सर्वच क्षेत्रामध्ये राजकारणानं प्रवेश केला, राजकीय विचारांनी प्रवेश केला, तसा या साखर उद्योगामध्येही केला. आणि आपल्याकडे एक अनिष्ट प्रथा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली की सहकारी साखर कारखान्याची स्थापना करायची, तो जाणीवपूर्वक त्याची आर्थिक शिस्त, आर्थिक गणित सगळं बिघडवायचं, तो साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या आजारी पाडायचा, मग शासनाकडे तो आजारी उद्योगधंदा विकण्याकरता परवानगी मागायची, कोणीतरी खाजगी लोकांनी तो विकत घ्यायचा आणि खाजगी साखर कारखाना झाला की तो अतिशय चांगल्या पद्धतीने चालतो, ऊर्जितावस्थामध्ये येतो, असा महाराष्ट्रातला अनुभव आहे. आणि म्हणून आत्ता जे अमृतसरला सहकार भारतीचं 8वं राष्ट्रीय अधिवेशन झालं त्याच्यामध्ये आम्ही असा एक प्रस्ताव मांडला होता की समजा असा एखादा सहकारी साखर कारखाना आजारी पडला किंवा कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधलं युनिट एखाद्या सहकारी संस्थांचं बंद पडलं तर ते टेक ओव्हर करण्याकरता किंवा त्याची विक्री करण्याकरता कुठल्या ना कुठल्या तरी सहकारी संस्थांनाच परवानगी द्यावी, खाजगी संस्थांना अशा प्रकारची परवानगी देऊ नये, असा एक प्रस्ताव तयार करून आम्ही केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. दुसरं तुम्ही म्हणालात की उत्पादन खर्च हा साखरेचा खूप मोठा आहे. ही पण वस्तुस्थिती आहे. ब्राझील हा साखर उत्पादन करणारा सगळ्यात मोठा देश आहे आणि त्या ब्राझीलमध्ये बीटापासून साखर तयार करतात. एक तर त्याचं उत्पादनही जास्त आहे आणि त्याचा उत्पादन खर्चही कमी आहे. त्यामुळं जागतिक बाजारपेठेमध्ये आपली साखर ही जास्त महाग वाटते. त्यानंतर काही पुढारलेल्या देशांमध्ये आपण तयार केलेल्या साखरेवरती परत आणखीन काही प्रोसेसिंग करून ते तिथे वापरण्याचा प्रघात आहे. कारण आपण तयार केलेल्या साखरेमध्ये काही प्रमाणामध्ये राख, ॲश आणि जिलेटिन म्हणजे हाडांचा चुरा हा असतोच, सापडतोच काही प्रमाणात. त्याला आणखीन प्युरिफाय करून परदेशामध्ये ती वापरली जाते आणि म्हणून स्वाभाविकपणे आपल्या देशातल्या साखर उद्योगांना या स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. काही साखर कारखान्यांना आम्ही असा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला की एवीजेवी आपण तयार केलेली साखर ही तिकडे आणखीन प्युरिफिकेशन करून वापरतात, प्रक्रिया करून वापरतात. मग तुम्ही रॉ साखर निर्यात करा, म्हणजे तुमचा खर्च वाचेल आणि हे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. दुसरा एक महत्त्वाचा भाग असा की साखरेमधली जी बाय प्रोडक्ट्स आहेत, खास करून मळी साखरेची, त्या मळीपासून फर्टिलायझर म्हणजे खतं आहेत, त्यानंतर अल्कोहोल, स्पिरिट या प्रकारची उत्पादनं आहेत, इथेनॉल आहे. हे इथेनॉल मध्यंतरीच्या काळामध्ये पेट्रोलमध्ये मिक्स करायला सरकारनं परवानगी दिली नव्हती, आता ती दिलेली आहे. पण विकसित राष्ट्रांमध्ये 25 ते 30% इथेनॉल हे पेट्रोलमध्ये वापरतात, मिक्स करतात. आपल्याकडे अजून हे प्रमाण 15%, 20%च्या वर गेलेलं नाही. ते केलं पाहिजे. त्यानंतर या सगळ्या साखर कारखान्यांना त्या मळीचा उरलेला चोथा किंवा ऊसाची चिपाडं जाळून
को जनरेशन म्हणजे विद्युत पुरवठा करता येतो, विद्युत उत्पादन करता येतं, तेव्हा ज्यांनी अशा बाय प्रोडक्टचं उत्पादन आपल्या साखर कारखान्यामधली उत्पादनाची कॉस्ट, उत्पादनाचा खर्च कमी व्हावा याच्याकरता केलेला आहे, ते साखर कारखाने यशस्वी ठरलेले आहेत. त्यामुळं आमचा सगळ्यांचा प्रयत्न असा असतो की साखरेच्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टबद्दल जितका बचत करता येईल तेवढी ती केली पाहिजे. त्याचबरोबर हे जी पर्यायी उत्पादनं आहेत, ही पर्यायी उत्पादनं वाढवून साखरेची उत्पादनाची किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्याकरता वर्कशॉप्स, त्यांना टेक्नॉलॉजीचा सपोर्ट हे देण्याचं काम सहकार भारतीच्या मार्फत केलं जातं. सर, मुलाखतीच्या शेवटी येत असताना आता आपण आर्थिक क्षेत्र आणि या सगळ्या याच्याबद्दल बोलतोच आहोत. तर 1 फेब्रुवारीला आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत येत्या आर्थिक वर्षासाठीचा. तर सहकार क्षेत्र जे आपल्या सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजांशी, आर्थिक उलाढालींशी इतकं जोडलं गेलेलं आहे. तर हे सहकार क्षेत्र एक सहकार भारती म्हणून आपण या अर्थसंकल्पामधनं काय अपेक्षा करता? असं आहे की सरकार जेव्हा 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर करतात, तो अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया ही जवळजवळ सप्टेंबर-ऑक्टोबरपासूनच सुरुवात झालेली असते आणि मग त्याचं फायनल रूप शेवटच्या एक 15-20 दिवसांमध्ये पूर्ण करून ते लोकसभेमध्ये मांडलं जातं. असा प्रघात आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना प्री बजेट म्हणजे अंदाजपूर्व चर्चेकरता वित्तमंत्री बोलवतात. त्यात सहकार भारतीलाही वित्तमंत्र्यांच्या मार्फत अशा प्रकारच्या प्री बजेट डिस्कशन्समध्ये आपले विचार मांडण्याची संधी मिळते. मी स्वतः 2015 पासून आज तागायत सातत्यानं अशा प्री बजेट डिस्कशनमध्ये सहकार भारतीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि सहकार भारतीने खूप विविध अँगल्सचा विचार करून सहकार क्षेत्राबद्दलच्या काही सुधारणा सुचवल्या होत्या. त्यातल्या काही सुधारणा या सरकारने मान्य केलेल्या आहेत, पण अजून बऱ्याच गोष्टी अमान्य अशा अवस्थेमध्ये आहेत. त्याचाही उल्लेख आम्ही दरवर्षी प्री बजेट मीटिंगमध्ये करतो. ज्या मान्य झालेल्या आहेत त्या याच्यामध्ये अन्य खाजगी क्षेत्राप्रमाणे सहकारी संस्थांना सुद्धा टॅक्सेशन केलं जावं. जो पूर्वी 32% टॅक्स आकारला जायचा, तो आज 22% सहकारी संस्थांना टॅक्स आलेला आहे. नागरी सहकारी पतसंस्थांना ATPचे डिडक्शन मिळावं याच्याकरता सरकार दरबारी खूप प्रयत्न सहकार भारतीने केले. काही कोर्ट केसेस त्याच्यामध्ये झाल्या आणि आता असं प्रस्थापित झालेलं आहे की नागरी सहकारी पतसंस्था या बँका नाहीत, त्यामुळे त्यांना ATPचे डिडक्शन हे मिळेल हे सरकारनं आता स्वीकारलेलं आहे. त्याची मागणी सुद्धा सहकार भारतीने केलेली होती. त्याचबरोबर जेव्हा PMC बँकेचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन मार्फत दिली जाणारी नुकसान भरपाई पर डिपॉझिटर फक्त 1 लाख रुपयांपर्यंत मर्यादित होती. ती आम्ही प्रयत्नपूर्वक 5 लाखापर्यंत वाढवण्यामध्ये यशस्वी झालो. पण त्याचबरोबर आमची एक दुसरी मागणी होती, ती मात्र फेटाळली गेली की या सगळ्या सहकारी बँकांमध्ये जे इन्स्टिट्यूशनल डिपॉझिटर असतात म्हणजे संस्थात्मक ठेवीदार असतात, त्यांनाही व्यक्तिगत ठेवीदार मानून फक्त 5 लाखांपर्यंतचं विमा संरक्षण मिळतं. त्यांच्याकरता वेगळा निकष असला पाहिजे आणि त्यांना अधिक इन्शुरन्स कव्हरेज मिळालं पाहिजे अशी जी मागणी होती सहकार भारतीची, ती काही अजून मान्य झालेली नाही. या व्यतिरिक्त सहकारी संस्थांना रोज कॅश हँडलिंग करण्याकरता किती मर्यादा असावी, तर केव्हा तरी फार पूर्वीच्या काळामध्ये दैनंदिन 20,000 रुपयांची मर्यादा ठरवलेली आहे. त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे असं सहकार भारतीचं म्हणणं आहे. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये ठेवी संकलित करणाऱ्या या पतसंस्था आहेत, फिशरीजच्या सोसायटीज आहेत, विविध कार्यकारी सेवा संस्था आहेत, दुग्ध संस्था आहेत, यांना ग्रामीण भागामध्ये ठेवी स्वीकारायला परवानगी द्या आणि त्यांच्याकरता एक वेगळं डिपॉझिट इन्शुरन्स कव्हरेज देणारी संस्था सरकारनं स्थापन करावी अशी आमची आग्रहाची मागणी सरकारकडे आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर या सगळ्या सहकारी संस्थांना डिजिटल प्लॅटफॉर्म अवेलेबल झाला पाहिजे, म्हणून जी नॅशनल पेमेंट सिस्टीम आहे
त्या नॅशनल पेमेंट सिस्टीमची मेंबरशिप या सगळ्या सहकारी संस्थांना मिळावी असाही सहकार भारतीनं प्रयत्न केलेला आहे. याही मागण्या जोरकसपणे वित्तमंत्र्यांच्या समोर मांडलेल्या आहेत. अजून 2 मागण्यांचा उल्लेख मी आवर्जून करेन. अमेरिकेसारख्या देशामध्ये जवळजवळ 8,500 नागरी सहकारी बँका आहेत. आपल्या देशामध्ये मात्र 2002 नंतर एकही नवीन लायसन्स रिझर्व्ह बँकेनं बँकांच्या स्थापनेकरता, सहकारी बँकांच्या स्थापनेकरता दिलेलं नाही. ते सुरू करावं, त्याचे निकष तुम्ही ठरवा. पण आज आपल्या देशामध्ये 97वी घटना दुरुस्ती पास झालेली आहे. त्यानुसार सहकारी संस्था स्थापन करणं हा आपला मूलभूत अधिकार आहे. त्या अधिकाराच्या आड कुठलीही संस्था येऊ शकत नाही आपल्या देशातली. निकष ठरवावेत तुम्ही. ते निकष पूर्ण करतील त्यांना सहकारी संस्था स्थापन करण्याची मुक्त परवानगी असली पाहिजे, असाही सरकारचा प्रयत्न आहे. बँकांची परवानगी न मिळाल्यामुळे अनेक कर्तबगार व्यक्तींनी एकतर नव्या पतसंस्था काढल्या किंवा जुन्या पतसंस्था मोठ्या केल्या. या पतसंस्थांना सुद्धा रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या 2 समित्यांनी बँकेमध्ये रूपांतर करायची परवानगी द्यावी अशी शिफारस केलेली आहे. ती शिफारस लवकरात लवकर अंमलात आणा अशा प्रकारची आग्रही मागणी आम्ही वित्तमंत्र्यांच्याकडे केलेली आहे. येणाऱ्या बजेटमध्ये त्यातल्या किती मागण्या मान्य होतात हे आपल्याला लवकरच कळेल. आमचा विश्वास आहे सगळ्या 100% कधीच मागण्या पूर्ण होत नाहीत. सातत्यानं त्या मागण्या मांडाव्या लागतात. पण यातल्या मेजॉरिटी मागण्या पूर्ण होतील असा सहकार भारतीला विश्वास आहे. सर, आपण सहकार भारतीचे अध्यक्ष झाल्यानंतर आज आपण मुलाखत देत आहात, तर त्याच्यामध्ये आपण सहकार क्षेत्राबद्दल विविध प्रश्नांना आपण दिलखुलासपणे उत्तरं दिलीत आणि अतिशय विस्तृत, अतिशय माहितीपूर्ण अशी मुलाखत आपण आज आम्हाला दिली. त्याच्याबद्दल MHA MTB कडून मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. सो